हरि ओम। सार्थ श्री अष्टावक्र गीता अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरु चरणपदकमलारविंदाभ्यां नमः। जनक म्हणाला, हे प्रभो, ज्ञान कसे प्राप्त होईल, मुक्ती कशी मिळेल व वैराग्य कसे प्राप्त होईल हे मला समजावून सांगा। अष्टावक्र म्हणाले, हे प्रिय, तुला जर मुक्तीची इच्छा असेल तर विषयांना विष समजून त्यांचा त्याग कर आणि क्षमा, आर्जव, दया, संतोष व सत्य ह्यांना अमृत समजून त्यांचे सेवन कर। तू स्वतः पृथ्वी नाहीस, पाणी नाहीस, अग्नी नाहीस, वायू नाहीस किंवा आकाशही नाहीस। मुक्ती मिळविण्याकरिता या सर्वांचा साक्षी जो चैतन्य रूप आत्मा तो तू आहेस असे जाण। जर तू देहाला स्वतःपासून अलग करून चैतन्यात स्थिरावलास तर आत्ता ह्या क्षणीच तू सुखी, शांत व बंधमुक्त होऊन जाशील। तू ब्राह्मणादी वर्ण असलेला नाहीस किंवा तू 4 आश्रमातलाही नाहीस, तसाच तू डोळे आदी इंद्रियांचा विषय नाहीस। तू असंग, निराकार, विश्वाचा साक्षी आहेस हे जाण व सुखी हो। हे व्यापक, धर्म अधर्म, सुख दुःख हे सर्व मनाचे आहेत। तुला आत्मरूपाला ते लागू नाहीत। तू करता नाहीस आणि भोगताही नाहीस। तू तर सदा सर्व काळ मुक्तच आहेस। हे राजन, तूच एक सर्वांचा द्रष्टा आहेस व सदैव सर्वार्थाने मुक्त आहेस। पण स्वतः स्वयंप्रकाश व सर्वांचा साक्षी असताना स्वतःला सोडून इतरांना तू द्रष्टा मानतोस, हेच बंधन आहे। मी करता आहे अशा अहंकार रूपी कृष्ण सर्पाने दंश केलेला तू मी करता नाही अशा विश्वास रूपी अमृताचे सेवन करून सुखी हो। मी एक विशुद्ध बोध आहे ह्या निश्चय रूपी अग्नीने अज्ञान रूपी वनाला जाळून शोकरहित व सुखी हो। दोरीवर जसा सापाचा आभास होतो तसा ज्या वर ह्या संसाराचा आभास होतो तो बोध तू आहेस हे जाण व सुखाने विहार कर। मुक्तीचा अभिमान ठेवणारा मुक्तच होतो व बद्ध असण्याचा अभिमान बाळगणारा बद्धच होतो। कारण जशी मती तशी गती ही लोकोक्ती खरीच आहे। आत्मा साक्षी आहे, व्यापक आहे, पूर्ण आहे, एक आहे, मुक्त आहे, चैतन्य रूप आहे, क्रियारहित आहे, संगरहित आहे, इच्छारहित आहे, शांत आहे, पण श्रमामुळे संसारवान आहे असा भासतो। हे जनका, अहम च्या भासाने सर्व बाह्य वस्तूंची ममत्व भाव निर्माण होतो। त्याचा त्याग करून मी कूटस्थ, असंग, ज्ञान स्वरूप, अद्वैत व व्यापक आत्मा आहे असा ध्यास घे। तीव्र भावना राहू दे। हे पुत्रा, फार काळापासून मी देह आहे ह्या देहाच्या अध्यास पाशाने तू बांधलेला आहेस। पण मी बोधरूप आहे ह्या ज्ञानाच्या तलवारीने तो धारणापाश तोडून टाक व सुखी हो। तू असंग, क्रिया शून्य, स्वयंप्रकाश आणि निर्दोष आहेस।
पण समाधीचे प्रयत्न करण्याची क्रिया हेच बंधन आहे. तू फक्त मुक्त असल्याची घोषणा कर, क्रिया नको. हे सारेच विश्व तू व्यापले आहेस, ते तुझ्यातच समावले आहे. तू यथार्थः शुद्ध चैतन्य स्वरूप आहेस. म्हणून संकोचातून क्षुद्र मनाचा व चित्ताचा होऊ नकोस. तू अपेक्षा रहित आहेस, निर्विकार आहेस, स्वनिर्भर आहेस, शांतीचे आणि मुक्तीचे स्थान आहेस, अगाध बुद्धी आहेस, क्षोभरहित आहेस. म्हणून चैतन्य मात्रावर श्रद्धा ठेवणारा हो. साकाराला मिथ्या समज, निराकाराला निश्चल नित्य ओळख. ह्या यथार्थ तत्वोपदेशाने पुन्हा तुझी संसारात उत्पत्ती होणार नाही. ज्याप्रमाणे आरशात पडलेल्या प्रतिबिंबामध्ये आरसाच आत व बाहेर असतो, त्याप्रमाणे ह्या शरीराच्या आत व बाहेर परमेश्वरच भरलेला आहे. ज्याप्रमाणे सर्वव्यापी आकाश घटाच्या आत व बाहेर असते, त्याचप्रमाणे नित्य आणि निरंतर ब्रह्म सर्व भूत मात्राला व्यापून आहे. अध्याय पहिला समाप्त. श्री अष्टावक्र गीता अध्याय दुसरा. जनक म्हणाला, आश्चर्य, आपण काय सांगत आहात? मी निर्दोष आहे, शांत आहे, बोध आहे, प्रकृतीच्या पलीकडचा आहे. आश्चर्य आहे की इतके दिवस मी मोहाने फसलो होतो. जसा ह्या देहाला एकटा मी प्रकाशित करतो, तसाच साऱ्या संसारालाही प्रकाशित करतो. म्हणूनच एकतर हे सर्व जगत माझे आहे किंवा माझे काहीच नाही. आश्चर्य आहे की शरीरासहित साऱ्या जगाचा त्याग करून कुठल्या तरी कौशल्याने अर्थात अष्टावक्राच्या केवळ उपदेशानेच मी परमात्मा पाहत आहे. जशा पाण्यावर लाटा लहरी उठतात, बुडबुडे व फेस उठतो, पण ते पाण्यापेक्षा वेगळे नाहीत, त्यावरच उठतात व त्यातच नाहीसे होतात, त्याप्रमाणे आत्म्याहून भिन्न येथे काही नाही, सर्व अभिन्नच आहे. विचार केला असता वस्त्र म्हणजे तंतूचा समुदाय तंतूच, तसेच विचार केला असता हा संसारही आत्मसत्ताच आहे. उसाच्या रसापासून बनलेल्या साखरेत जसा उसाचा रस असतोच, तसा माझ्यातून निर्माण झालेल्या विश्वात मी आहेच. आत्म्याबद्दलच्या अज्ञानाने संसार भासतो, पण त्याचे ज्ञान झाले तर तो भासत नाही. जशी दोरी अज्ञानामुळे माहित नसल्यामुळे सापासारखी भासते, पण ती दोरी आहे असे ज्ञान होताच तशी वाटत किंवा भासत नाही. प्रकाश माझे स्वरूप आहे, मी त्याहून वेगळा नाही. जेव्हा विश्व संसार प्रकाशित होतो, तेव्हा तो माझ्या प्रकाशानेच प्रकाशित होतो. आश्चर्य आहे की कल्पित संसार अज्ञानामुळे मला असा भासतो, जशी शिंपल्यात चांदी, दोरीवर साप व सूर्यकिरणांवर पाणी म्हणजे मृगजळ भासते. माझ्यापासून निर्माण झालेला हा संसार माझ्यात तसाच लय पावेल, जसा मातीत घडा, पाण्यात लहर व सोन्यात दागिना विलीन होतो. मी आश्चर्यमय आहे, मला नमस्कार असो. ब्रह्मयापासून ते तृणापर्यंतच्या साऱ्या जगाचा नाश झाला तरी मला नाश नाही. मी नित्य आहे. मी आश्चर्यकारक आहे, मला नमस्कार असो. मी देहधारी असूनही अद्वैत आहे, न कुठे जातो न येतो आणि साऱ्या विश्वाला निराकार
साक्षी रूप द्रष्टा मात्र असा होऊन मी व्यापून उरतो. मी आश्चर्यमय आहे, मला नमस्कार असो. माझ्यासारखा निपुण कोणीच नाही, कारण शरीराला स्पर्श न होता ह्या विश्वाला कायम धारण करून असतो. मी आश्चर्यमय आहे, मला नमस्कार असो. एका अर्थी माझे काहीच नाही, कारण मीच नाही आहे. मीच शिल्लक उरलो नाही, मग माझे काय असणार? तेव्हा एका अर्थाने माझे काहीच नाही आणि एका अर्थाने सर्व काही माझेच आहे. कारण जेव्हा मी शिल्लक राहत नाही तेव्हा परमात्माच फक्त उरतो आणि ह्याचे तर सर्व काही आहे, जे वाणी आणि मनाचा विषय आहे. ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता हे तीनही यथार्थ सत्य नाहीत. ज्याच्यावर हे तीन भासतात तो मी निरंजन शुद्ध आहे. अहो, दुःखाचे मूळ द्वैत आहे व त्यावर काही औषध नाही, कारण हा आजारच खोटा आहे. ही सर्व दृश्ये खोटी आहेत आणि मी एक अद्वैत शुद्ध चैतन्य रस आहे. मी शुद्ध बोध आहे. माझ्या अज्ञानामुळे उपाधीची कल्पना मी केली आहे, असे नित्य मनन करून मी निर्विकल्प स्थितीत आहे. मला बंध अथवा मोक्ष नाही. बंधन जर भ्रम आहे तर मोक्ष कुठे? आश्रयरहित होऊन भ्रांती शांत झाली. आश्चर्याची गोष्ट आहे की हे सर्व जग आहे तरी मी अकलुषित, निरंजन व सर्वांच्या पलीकडचा आहे. शरीरासहित हे जग काहीच नाही, म्हणजे न खरे न खोटे आहे आणि आत्मा शुद्ध चैतन्य मात्र आहे. हे जाणल्यानंतर कल्पना कसली करायची? हे शरीर, स्वर्ग, नरक, बंध, मोक्ष आणि भय ह्या गोष्टी केवळ कल्पनाच आहेत. त्यांच्याशी मला काय करायचे आहे? मी तर शुद्ध चैतन्य आहे. आश्चर्य आहे की मला द्वैत दुजाभाव दिसतच नाही. एवढा जनसमुदाय पाहून देखील मला द्वैत न दिसता तो एक जीव असण्यासारखा झाला आहे. मग मी कसा, कसला, कशाचा मोह करू? मी शरीर नाही, मला शरीर नाही, मी जीव नाही. नक्कीच मी चैतन्य आहे. जगण्याची इच्छा हाच माझा बंध होता. आश्चर्य आहे की हवेचे झोत जसे पाण्यावर तरंग उठवितात तसे अनंत समुद्र रूप अशा माझ्या शांत आत्म्यावर चित्ताच्या हवेने हजार हजार लहरी उठतात. त्या लहरी माझ्या नाहीत, त्या लाटा चित्ताच्या हवेमुळे उठतात. अनंत समुद्र रूप माझ्या चित्तरूपी हवा शांत झाल्यावर जीवरूपी वाणिकाच्या व्यापार करणाराच्या अभाग्याने जगरूपी नौका नष्ट होऊन जाते. आश्चर्य आहे की अनंत समुद्र रूप माझ्या आत जीवरूपी तरंग आपल्या स्वभाव धर्मानुसार उठतात, परस्परांशी लढतात, खेळतात व लय पावतात. अध्याय 2 समाप्त. श्री अष्टावक्र गीता अध्याय 3. अष्टावक्र म्हणाले, आत्म्याला तत्वतः एक आणि अविनाशी जाणूनही तुझ्यासारखे आत्मज्ञानी आणि धैर्यवंताला अजूनही धन कमवण्यात रुची आहे का? आश्चर्य आहे की शिंपल्याच्या अज्ञानाने चांदी आहे असा भ्रम निर्माण होतो, तसाच आत्म्याच्या अज्ञानामुळे विषयभ्रम झाल्याने लोभ निर्माण होतो.
ज्या आत्मरूपी सागरावर हा संसार तरंगाप्रमाणे स्फुरित होत असतो तो आत्मा मी आहे हे जाणूनही तू दीनवाना का पळत आहेस? अत्यंत सुंदर आणि शुद्ध चैतन्य रूप आत्म्याबद्दल एवढे जाणूनही कोण कसा इंद्रियांच्या विषयात अत्यंत आसक्त होऊन मलिनतेला प्राप्त होतो ते ध्यानात घे. सर्व भूतात आत्मा आहे आणि सर्व भूते आत्म्यात आहे असे ज्ञान असूनही मुनीला माया ममता निर्माण होते हे आश्चर्यकारक आहे. परम अद्वैतात आश्रय घेतलेला आणि मोक्षाकरिता उद्युक्त झालेला पुरुषही कामातूर होऊन कामक्रीडेच्या विचाराने व्याकुळ होतो हे मोठे आश्चर्य आहे. काम हा ज्ञानाचा शत्रू आहे हे माहीत असूनही एखादा अति दुर्बल आणि मरणजवळ आलेला पुरुषही कामभोगाची इच्छा करतो हेच मोठे आश्चर्य आहे. जनका, जो इहलोकातील व परलोकातील भोगाबद्दल विरक्त आहे आणि जो नित्य व अनित्याचा विवेक ठेवतो व जो मोक्षाची इच्छा करणारा आहे तोच मोक्षाचे मरणाचे भय बाळगतो हे एक आश्चर्यच आहे. ज्ञानाला उपलब्ध झालेला धीर पुरुष भोग भोगताना किंवा दुःख सहन करतानाही नित्य केवल आत्म्याला पाहत असल्याने प्रसन्नही होत नाही व रागावतही नाही. जो आपल्या कार्यमग्न शरीराला ते दुसऱ्याचे शरीर आहे अशा तटस्थ भावनेने पाहतो तो महाशय असलेला पुरुष स्तुती किंवा निंदा ह्यामुळे क्षोभाला कसा प्राप्त होईल? जो या विश्वाला माया मात्र पाहतो आणि ज्याच्या मनात आता कसलेही कुतूहल शिल्लक नाही, शंका नाही, तो धीर पुरुष मरण आल्यावर भयभीत का होईल? जो महात्मा मनात मोक्षाचीही इच्छा करीत नाही व जो आत्मज्ञानाने तृप्त आहे त्याची तुलना कोणाबरोबर करता येईल? जो खराखुरा धैर्यवान व शांत झाला आणि ज्याने हे जाणले की दिसणारा हा संसार वस्तुतः नाहीच, त्याच्या मनात मग हे घ्यावे व ते टाकावे अशी वासनाच निर्माण होत नाही. ज्याने अंतःकरणातील काम क्रोधादी विषयांचा त्याग केला, ज्याने साक्षी होऊन पाहिले की हे राग लोभ माझे नाहीत, मी फक्त प्रकाश आहे आणि भेद बुद्धिरहित व आशारहित जो झाला आहे त्या पुरुषाला दैवयोगाने आलेल्या भोगांचा सुखाचा सुख व दुःखांचे दुःख वाटत नाही. अध्याय तृतीय समाप्त. श्री अष्टावक्र गीता अध्याय चौथा. जनक म्हणाला, ज्यांच्या आत मी अहंकार शिल्लक उरला नाही, सहज वाट्याला आलेले सुखदुःखांचे भोग भोगणाऱ्या आत्मज्ञानी धीर पुरुषाची बरोबरी संसाराचे ओझे डोक्यावर घेणाऱ्या मूढ पुरुषांना कधीही करता येणार नाही. ज्या पदाच्या प्राप्तीच्या इच्छेने सर्व देवताच काय पण इंद्रही दीनवाना होतो, त्या पदावर, त्या परमोच्च पदावर पोहोचूनही, त्या सिंहासनावर बसूनही योगी हर्ष करीत नाही, तेथेही तो साक्षी बनूनच राहतो. जसा आकाशाशी संबंध आहे असे भासवणाऱ्या धुराशी आकाशाचा संबंध नसतो,
तसाच पाप पुण्याचा त्या पदावर आरूढ झालेल्या पुरुषाच्या अंतःकरणाशी संबंध नसतो. ज्या महात्म्याने ह्या सर्व जगाला स्वतःच्या आत्म्याप्रमाणेच जाणले, त्या वर्तमान क्षणाच्या साक्षी बनलेल्या महात्म्याला जसे स्फुरले तसे वागण्यापासून कोण रोखू शकेल? ब्रह्मापासून मुंगीपर्यंतच्या 4 प्रकारच्या जीवांच्या समूहापैकी ज्ञानालाच इच्छा व अनिच्छा थांबवण्याचे निश्चित सामर्थ्य आहे. तो दोन्हीपासून मुक्त आहे. कधी कुणी विरळाच आत्म्याला अद्वय आणि जगदीश्वर रूपात जाणत असतो, एक रूप होतो. मग त्याची मर्जी राहत नाही. मग तो तेच करतो जे प्रभू करवून घेतो. आणि मग विश्वाची एक रूप झालेल्या अशा अद्वय पुरुषाला कशाचे भय वाटणार? कारण भय वाटण्याला त्याला पर कोणीच नाही. अध्याय 4 समाप्त. श्री अष्टावक्र गीता अध्याय 5. श्री अष्टावक्र म्हणाले, तुझा कोणाशीही संबंध नाही, त्यामुळे तू शुद्ध आहेस. तू कशाचा त्याग करू इच्छितोस? अशा रीतीने देहाभिमान नाहीसा करून तू मोक्षाला प्राप्त हो. अशीच भावना कर की माझ्यापासून संसार निर्माण झाला आहे. जसा समुद्राच्या पाण्यात बुडबुडा उत्पन्न होतो आणि स्वतःला व जगाला, स्वतःला व समष्टीला एक समजून, एक जाणून तू मोक्षाला प्राप्त हो. दृश्यमान जगत प्रत्यक्ष दिसत असले तरी दोरीवर सापाचा आभास व्हावा तसे आभास रूप आहे. तुला शुद्धाला, मलरहिताला ते नाही असे जाणून तू लयाला, निर्वाणाला प्राप्त हो. दुःख व सुख, आशा आणि निराशा, जीवन व मृत्यू जो समान मानतो असा पूर्ण होऊन तू लयाला म्हणजे मोक्षाला प्राप्त हो. अध्याय 5 समाप्त. श्री अष्टावक्र गीता अध्याय 6. जनक म्हणाला, मी आकाशाप्रमाणे आहे. संसार घड्याप्रमाणे प्रकृतीजन्य आहे. म्हणजे बनतो व पुष्ट होतो. आकाशावर ह्याचा काही परिणाम होत नाही, कारण साक्षी तर आकाशासारखा अलिप्त आहे. ह्यामुळे ह्याचा न त्याग करायचा आहे, न स्वीकार करायचा आहे, न लय करायचा आहे असे मी जाणतो. मी समुद्रासारखा आहे. हा संसार तरंगासारखा आहे, म्हणून त्याचा त्याग किंवा स्वीकार करायचा आहे असे नाही असे मी जाणतो. मी शिंपल्यासारखा आहे. विश्वाची कल्पना शिंपल्यावरच्या चांदीसारखी आहे असे ज्ञान आहे. म्हणून न त्याचा त्याग आहे, न स्वीकार आहे, न लय आहे. मी सर्व भूतांत आहे व सर्व भूते माझ्यात समाविष्ट आहेत. त्यामुळे कशाच न त्याग आहे, न ग्रहण आहे, न लय आहे. अध्याय 6 समाप्त. श्री अष्टावक्र गीता अध्याय 7. जनक म्हणाला, मी अंतहीन महासमुद्र आहे. त्यात विश्वरूपी नाव आपल्या आपणच वायूने डोलत आहे. मला त्याबद्दल असहिष्णुता नाही. माझ्या अंतहीन महासमुद्रात जगरूपी लाट स्वभावतः उठो वा नाहीशी होवो. त्यामुळे मी वाढतही नाही किंवा घटतही नाही. माझ्या अंतहीन महासागरावर संसार हा कल्पना मात्र आहे. मी अत्यंत शांत आहे, निर्विकार आहे, निराकार आहे आणि आता
हेच माझे आश्रयस्थान आहे. आत्मा विषयात नाही आणि विषय त्या निरंजन आत्म्यात नाहीत. अशा प्रकारे मी अनासक्त स्पृहामुक्त आणि स्पृहामुक्त आहे व त्यामुळेच त्यांचे आश्रयस्थान आहे. अहो, मी चैतन्य मात्र आहे. संसार इंद्रजालाप्रमाणे आहे. त्यामुळे न काही मिळवण्याजोगे आहे व न काही टाकण्याजोगे आहे. अध्याय 7 समाप्त. श्री अष्टावक्र गीता अध्याय 8. श्री अष्टावक्र म्हणाले, जेव्हा मन काही इच्छिते, काही विचार करते, काही स्वीकारते, काही टाकते, दुःखी होते किंवा सुखी होते, तेव्हा बंधन निर्माण होते. जेव्हा मन कशाचीही इच्छा करीत नाही, चिंता करीत नाही, सोडित नाही किंवा हवे हवे असे करीत नाही, सुखी किंवा दुखी होत नाही, तेव्हा मुक्तीच असते. जेव्हा मन कुठल्याही दृष्टीने विषयात गुंतते, तेव्हा बंध निर्माण होतो आणि जेव्हा मन सर्व विषयांपासून अनासक्त होते, तेव्हा मोक्ष असतो. जेव्हा मी नसेल तेव्हा मोक्ष, जेव्हा मी असेल तेव्हा बंध. अशा मतीला जो उपलब्ध झाला, ह्यात स्थिरावला, त्याला मग ही इच्छा, हा स्वीकार, हा त्याग असे होत नाही. अध्याय 8 समाप्त. श्री अष्टावक्र गीता अध्याय 9. श्री अष्टावक्र म्हणाले, केलेली आणि न केलेली कर्मे व सुखदुःख द्वंद्व कोणाचा कधी शांत झालेली नाही आहेत. हे समजून घेऊन ह्या संसारात उदासीन निर्वेद होऊन अव्रती म्हणजे अनाग्रही व त्यागपरायण हो. हे प्रिय, लोकव्यवहार, उत्पत्ती आणि विनाश पाहून कुणा भाग्यशिलाचीच जगण्याची कामना, भोगण्याची वासना व ज्ञानाची इच्छा शांत झाली आहे. हे सारे अनित्य, तीन तापांनी दूषित, सारहीन, निंदित व त्याज्य आहे, असा बोध अवलोकनाने होऊन निश्चय होताच तो शांतीला प्राप्त होतो. असा कोणचा काळ आहे, कोणचे वय अवस्था आहे की जेव्हा मनुष्याला द्वंद्व नव्हते, सुखदुःख नव्हते. म्हणून त्यांची उपेक्षा कर. यथाप्राप्त जे मिळाले त्यात परिस्थितीत संतोष मानणारा मनुष्य सिद्धीला प्राप्त होतो. महर्षींची, साधूंची, योग्यांची अनेक भिन्न भिन्न मते आहेत. हे पाहून बुद्धिमान मनुष्य त्यांच्या मतांची उपेक्षा करतो, त्यांच्या मतांच्या गुंत्यात अडकत नाही व शांती मिळवितो. जो उपेक्षा, समता आणि युक्तीद्वारा चैतन्याच्या सत्य स्वरूपाला जाणतो, तो काय गुरु नाही? भूतमात्रांचे विकार यथार्थ रूपाने पहा, म्हणजे शरीरादिकांपासून अलग होऊन तू आत्मस्वरूपात स्थित होशील आणि साक्षीभूत आत्मा तुला प्रतीत होईल. वासना हाच संसार आहे, म्हणून वासना गेली की संसार गेला, असे जो जाणतो तो सर्वापासून मुक्त झाला.
मग आता जे आहे जसे आहे त्या सर्वांचा स्वीकार आहे. अध्याय 9 समाप्त. श्री अष्टावक्र गीता अध्याय 10. श्री अष्टावक्र म्हणाले, वैरी रूप काम व अनर्थाने भरलेल्या अर्थाचा त्याग कर आणि त्या दोघांच्या कारणरूप धर्माचाही त्याग करून तू सर्वांची उपेक्षा कर. मित्र, शेत, धन, घर, स्त्री, भाऊबंध इत्यादी सर्व संपत्तीला तू स्वप्नाप्रमाणे किंवा इंद्रजालाप्रमाणे समज, कारण ते सर्व 3-5 दिवसांचेच असतात. जेथे जेथे वासना निर्माण होईल तेथे तेथे संसार आहेच असे समज. परिपक्व वैराग्याचा आधार घेऊन तृष्णा वासनाहीन हो. तृष्णा हाच बंध आहे व तिचा नाश हाच मोक्ष आहे. संसारात असंग होण्यानेच निरंतर आत्म्याची प्राप्ती व तुष्टी होते. तू एक शुद्ध चैतन्य आहेस. संसार जड व असत आहे. अविद्या ही असत आहे. एवढे जाणल्यावर आणखी जाणून घ्यायची काय जरुरी आहे? तुझे राज्य, पुत्र पौत्र, शरीर आणि सुख जन्मोजन्मी नष्ट होत आली आहेत, जरी तू त्यांच्यावर आसक्त बनला होतास. अर्थ, काम, पुण्यकर्म सुद्धा तू खूप करून चुकला आहेस, तरी सुद्धा ह्या संसार रूपी जंगलात मनाला शांती मिळाली नाही. आता तरी शांत बस, फक्त साक्षी हो. किती जन्म तू शरीराने, मनाने व वाणीने श्रमपूर्ण व दुःखपूर्ण कर्मे केलीस, तरी सुद्धा उत्पात रूपी संसारात मनाला थोडा सुद्धा विश्रांतीचा क्षण मिळाला नाही. तेव्हा आता तरी निदान साक्षी रहा, करता राहू नकोस. अध्याय 10 समाप्त. श्री अष्टावक्र गीता अध्याय 11. श्री अष्टावक्र म्हणाले, हे जनका, एखाद्या गोष्टीचा अभाव असणे किंवा तिची प्राप्ती ह्या गोष्टी स्वभावतः होत असतात. असे जाणून ह्याकडे साक्षी वृत्तीने पाहणारा विकाररहित व क्लेशरहित झालेला पुरुष सहज सुखाने शांत राहत असतो. सर्वांना निर्माण करणारा ह्या जगात फक्त ईश्वर आहे. ही सर्व त्याचीच लीला आहे असे निश्चयपूर्वक जाणून जो आशारहित होऊन सर्वांचाच प्रभुकृपा म्हणून स्वीकार करतो, तो कशातच आसक्त न होता शांत भावाने असतो. काले करुण दैवाने आपत्काल व संपदा येत असतात. हे ज्याला पक्के ठाऊक आहे, तो कशाचीही इच्छा किंवा कशाचेही दुःख न करता स्वस्थेंद्रिय व नित्य संतुष्ट असा राहतो. सुख आणि दुःख, जन्म आणि मरण ही दैवयोगाने प्राप्त होतात असे निश्चयाने जाणणारा पुरुष सहज प्राप्त कर्मांचा बोजा न वाटू देता ती करतो, पण कशातच आसक्त होत नाही. चिंतेमुळे संसार दुःख निर्माण होते हे ज्याने स्वतःवर ठसवून घेतले आहे, त्याला कशाचीच इच्छा राहत नाही व तो चिंतारहित, सुखी व शांत असतो. मी शरीर नाही, हा देह माझा नाही, मी ज्ञानस्वरूप बोधरूप साक्षी आहे असा बोध आत्मगत झालेला पुरुष केलेल्या व न केलेल्या कर्मांचे स्मरण करीत नाही, मनात घोळवत नाही, त्यामुळे कैवल्यातच त्याचा निवास असतो. ब्रह्मापासून गवतापर्यंत सर्वत्र मीच आहे.
अशी अनुभूती प्राप्त केलेला व सर्व रूपात समावलेला संकल्परहित शुद्ध स्वभाव शांत लाभालाभ रहित पुरुष आत्मानंदात परिपूर्ण असतो. या आश्चर्यमय विश्वाच्या ठिकाणी वासनारहित आत्मबोध स्वरूपात विवरणाऱ्या पुरुषाला सर्वत्र हरिरूपाचीच अनुभूती येत असल्याने दुःखरूप अनुभवास न येता तो शांती स्वरूपानेच असतो. 11वा अध्याय समाप्त. श्री अष्टावक्र गीता 12वा अध्याय. श्री जनक म्हणाला, हे श्री गुरो, मी सर्व शारीरिक कर्माचा त्याग, जपपाठादी वाणीच्या कर्मांचा त्याग करीत शेवटी मनात येणाऱ्या विचाराचाही त्याग करून साक्षी भावात राहू लागल्याने मी आत्मस्वरूपात लीन झालो आहे. अदृश्य अशा आत्म्याचे तो ध्यानाचा विषय होऊ शकत नसतानाही शब्द, विचार व रूप ह्यांच्या सवयीने त्यांच्याद्वारा ध्यानाची क्रिया करणे हाच विक्षेप बाधा आहे. त्यामुळे ध्यान करण्याच्या क्रिये विरहित होऊन मी स्वरूपात स्थिर आहे. जड समाधी साधण्याकरिता मनाने संकल्पाची व इतर योग क्रिया करणे हा नियम, हाच अध्यास आहे व मनाच्या व्यापाराची सहज समाधीला आवश्यकता नाही. त्यामुळे त्या समाधीशिवाय मी आत्मानंदात आहे. हे प्रभो, टाकण्यायोग्य व घेण्यायोग्य वस्तूंचा अभाव असल्याने अर्थात आत्मज्ञानाची प्राप्ती झाल्याने मला टाकण्यासारखे किंवा घेण्यासारखे काही राहिले नाही व त्यामुळे हर्ष विषादही गेले व आता मी आपल्या स्वरूपात स्थिर झालो आहे. आश्रम धर्म व त्याची फळे, त्यागी संन्यासाचा, अनाश्रमीचा दंडधारणादी धर्म व योग्याचा धारण ध्यान इत्यादी धर्म ह्या विरहित मी आहे. ह्या सर्वांचा मी साक्षी चिद्रूप आहे. कामनेमुळे कर्माचे अनुष्ठान करणे किंवा कामनापूर्ती होणार नाही हे जाणून तिचा त्याग अज्ञानामुळे होतो. हे नीट ठाऊक असल्याने मी कर्म करण्याची व टाकण्याची इच्छा करीत नाही व स्वतःच्या नित्यानंद स्वरूपात स्थिर राहतो. अचिंत्य अशा ब्रह्माचे चिंतन करताना मनाने चिंतनाची क्रिया केली जाते, म्हणून मनाच्या त्या क्रियेचा विचाराचा त्याग करून मी स्वभावात राहतो. ज्या पुरुषाने ह्या प्रकारे शरीराच्या व मनाच्या सर्व क्रियांचा त्याग करून आपल्या स्वरूपाला जाणले तोच कृतार्थ म्हणजेच जीवनमुक्त होतो. अशा क्रियारहित सहज अवस्थेत जो राहतो तोच ह्या देहात असूनही विदेह मुक्ती अनुभवत असतो. 12वा अध्याय समाप्त. श्री अष्टावक्र गीता अध्याय 13वा. जनक म्हणाला, सर्व विषयांबद्दलच्या आसक्तीचा साक्षी वृत्तीने जो सहजगत्या त्याग घडला व त्यामुळे चित्ताला जी स्थिरता आली ती भगवी वस्त्रे धारण करणाऱ्या संन्याशालाही दुर्लभ आहे. त्यामुळे साक्षी वृत्तीत राहून ग्रहण व त्यागाची आसक्तीही संपली व मी आत्मानंदातच उरलो. कुठे कर्मकांडाने शरीर शिणले आहे, कुठे पाठांतराने वाणीला क्षीण आला आहे, तर कुठे मनन चिंतनाने मन मरगळून गेले आहे. हे पाहून ह्या सर्वांचा त्याग करून मी निर्धाराने आत्मानंदात राहिलो आहे. शरीरादींनी होणारी कर्मे आत्मा करीत नसतो हे जाणून घेतल्याने
मी सहज प्राप्त कर्मे अलिप्त राहून साक्षी भावाने करूनही मी आपल्या सुख स्वरूपातच राहतो. ज्याला देहासक्ती आहे त्यालाच कर्म करण्याची अथवा न करण्याची बंधने असतात. पण देह राहो किंवा जाओ अशा माझ्या अवस्थेमुळे मी सहज सुखात असतो. लौकिक व्यवहार म्हणजे चालणे, फिरणे, बसणे, उठणे ह्यापासून अभिमान रहित झाल्याने मला लाभ अथवा हानी नाही. त्यामुळे मी झोपलेला असो, बसलेला असो वा फिरत असो, ह्या क्रियांमुळे माझी आत्मानंद अवस्था मोडत नाही. सारी कर्मे सोडून मी झोपलो तरी माझी काही हानी होत नाही किंवा कर्मे करून मला काही प्राप्त करण्याची कामना नाही. त्यामुळे लाभ हानीचा विचारच नसल्याने मी सहज सुखात असतो. निरनिराळ्या परिस्थितीतील सुखांची आंदोलने पाहून मी सुख व दुःख ह्यात भेद मानिनासा झाल्यामुळे सुखी आहे. 13वा अध्याय समाप्त. श्री अष्टावक्र गीता अध्याय 14. जनक म्हणाला, जो पुरुष स्वभावाने शून्य चित्त आहे तो प्रारब्ध कर्मानुसार आलेले विषय भोगतो. पण जसा गाढ झोपलेल्या माणसाने उठवण्यात आल्याने त्या झोपेचा पगडा असतानाच सांगितलेले काम करावे, त्याच प्रकारे हानी लाभाचा विचार न करता अलिप्त व साक्षी राहून ती कर्मे करतो. शून्य चित्त झाल्यामुळे माझ्या विषय भावना मावळल्या आहेत. पूर्णात्मदर्शी अशा माझी विषय भोगांची इच्छा नष्ट झाल्याने आता माझे धन कुठले, मित्र कुठले, शास्त्रांचा अभ्यास कुठला आणि निदिध्यासनादिक कुठे उरले. माझे तर कशाबद्दलच आस्था बुद्धी राहिली नाही. साक्षी पुरुष व परब्रह्म परमात्म्याचा बोध होऊन साऱ्या आशा मावळल्या, बंधने गळून पडली व मोक्षाचीही कामना शिल्लक राहिली नाही. विकल्प शून्य अंतःकरणाच्या निभ्रांत पुरुषाच्या अवस्थेत स्वच्छंदाने वावरणाऱ्या त्या मुक्त पुरुषाला त्याच मुक्त अवस्थेला पोहोचलेला मुक्त पुरुषच जाणतो. 14वा अध्याय समाप्त. श्री अष्टावक्र गीता अध्याय 15. श्री अष्टावक्र म्हणाले, सात्विक बुद्धीचा पुरुष थोड्याशा उपदेशानेच कृतार्थ होतो, पण संसारासक्त असद्बुद्धीचा पुरुष आयुष्यभर जिज्ञासू असूनही पुन्हा पुन्हा मोह पावतो व मुक्तीला मुक्तो. विषयाबद्दल वैराग्य म्हणजेच मोक्ष व विषयाविषयी रस म्हणजे आवड असणे हाच बंध आहे. एवढेच ज्ञान आहे. जसे वाटेल तसे तू कर. तत्वबोध वाद विवाद कुशल पंडितालाही मूक व जड व आळशी वाटण्या इतका कर्मापासून परावृत्त करतो व सहजावस्थेत ठेवतो. त्यामुळे भोगाभिलाषी लोकांनी ह्या मार्गाचा त्याग केला आहे. हे जनका, तू शरीर नाहीस, भोगता नाहीस किंवा करता नाहीस. तू निखळ चैतन्य आहेस, ह्याचा साक्षी आहेस. त्याच निरपेक्ष साक्षी वृत्तीत राहून तू सुखाने राहा. राग व द्वेष हे मनाचे धर्म आहेत. ते मन म्हणजे तू नव्हेस, तर विकल्परहित निर्विकार असा बोधरूप आत्मा तू आहेस. हे जाणून सुखाने राहा.
सर्व भूतांमध्ये तो चैतन्य रूप आत्मा आहे व भूते त्यात समावली आहेत. ह्या बोधाने निरहंकारी व ममतारहित असा तू सुखी अस. समुद्रावर उठणाऱ्या तरंगाप्रमाणे हे विश्व ज्यावर स्फुरण पावते ते तूच आहेस, ह्याबद्दल संदेहच नाही. म्हणून हे चिन्मय तू विगतज्वर हो. हे सौम्य, श्रद्धा ठेव, ह्याबद्दल संशय ठेवू नकोस. श्रद्धा ठेव की तू ज्ञानस्वरूप भगवान परमात्मा प्रकृतीहून वेगळा आहेस. गुणांनी लपेटलेले शरीर जड आहे, ते येते आणि जाते. आत्मा न जाणारा आहे व न येणारा आहे. मग त्या शरीराबद्दल एवढा खेद करण्याचे काय कारण आहे? तुझा हा देह कल्पांतापर्यंत राहो अथवा ह्या क्षणीच त्याचा नाश होवो, पण तू चिन्मात्र स्वरूप असल्याने तुला वृद्धी कुठली व नाश कुठला? अनंत महासागरावर विश्वरूप तरंग स्वभावतःच उत्पन्न होतात व अस्त पावतात, परंतु तुझी चिन्मय आत्म्याची न वृद्धी होते न नाश होतो. हे तात, तू चैतन्य स्वरूप आहेस, त्यामुळे तुला कुठल्याही वस्तूचा त्याग व ग्रहण करणे शक्य नाही, कारण हे जगत तुझ्याहून वेगळे नाही. हे जनका, भेदशून्य, अविनाशी, शांत, निर्मळ अशा तुझ्या चैतन्याकाशात न जन्म, न मृत्यू, न कुठले कर्म, न अहंकार शिल्लक असू शकेल. ज्याप्रमाणे एकाच सोन्याने घडविलेली बांगडी, बाजूबंद व घुंगरू आकाराने वेगळे वाटले तरी एकाच सोन्याचे आहेत, त्याचप्रमाणे तू जे जे पाहत आहेस त्या त्या ठिकाणी जरी बाह्य आकार वेगळा दिसला तरी तूच आहेस. हे जनका, हा तो परका आहे, हा मी माझा आहे, हा मी माझा नव्हे. ह्या भेदबुद्धीचा त्याग करून मी सर्वरूप आत्माच आहे ह्या निश्चित बोधाने व कामनारहित होऊन सुखी हो. हे शिष्या, तुझ्याच अज्ञानामुळे हे जग भासते व तुझ्याच आत्मज्ञानाने त्याचा नाश होतो. ज्ञानाचा उदय झाल्यावर तूच एकटा एकच उरतोस. परमार्थतः संसारी व असंसारी हे भेद तुला नाहीत. हे जगत भ्रांतीमुळेच दिसत आहे, त्याचे स्वतःचे त्याशिवाय अस्तित्व नाही असा बोध ज्याच्या अनुभूतीत आला तो वासनारहित होऊन स्फूर्ती मात्र उरून शांतीला प्राप्त होतो. हे जनका, ह्या संसार रूपी महासागरात सदा एकटा एक तूच असंग व साक्षी रूपाने होतास व राहशील. आता तुला न कुठला बंध आहे न कुठला मोक्ष आहे. तू आता कृत्य धन्य झाला आहेस. हे चिन्मय, संकल्प विकल्पाने तू आपले चित्त क्षोभित करू नकोस, तर संकल्प विकल्प रहित होऊन आपल्या आनंद स्वरूपात राहा. ध्यान करणे ही मनाची क्रिया आहे, म्हणून ध्यानाचा हृदयात काहीही प्रतिमा ठेवण्याची क्रिया हेही ध्यान असल्याने त्याचाही त्याग कर. आत्मा स्वयमेव मुक्तच असल्याने तू विचार करून काय साधणार आहेस? पंधरावा अध्याय समाप्त. श्री अष्टावक्र गीता अध्याय 16. श्री अष्टावक्र म्हणाले, हे प्रिय,
अनेक प्रकारांनी नाना शास्त्रे ऐक व सांग, परंतु ते सर्व ज्ञान विसरल्याशिवाय तुला शांती मिळणार नाही. हे ज्ञानवान, वाटले तर तू भोग भोग, समाधीत राहा किंवा कर्म करीत राहा, पण आत्मज्ञानाच्या प्रभावाने ज्यावेळी तू सर्व आशांपासून दूर राहशील तेव्हाच तुझे चित्त स्वस्थ होऊन तू सुखावशील. हे शिष्या, शरीराच्या निर्वाहाकरिता अतिसायास श्रम केल्याने सर्वजण दुःखी होतात, हे कोणी जाणत नाही. म्हणून महापुरुष सहज प्राप्त असेल त्याचा स्वीकार करून स्वस्थ राहतात. जो ज्ञानवान जीवनमुक्त पुरुष आहे त्याला डोळ्याच्या पापण्या उघडणे मिटणेही खेदकारक वाटते. इतका जो प्रवृत्ती क्रियांबद्दल आळशातला आळशी आहे व सर्व व्यवहार संसार वृत्तीपासून निवृत्त झाला त्यालाच सुखाची प्राप्ती होते, इतर कोणाला नाही नव्हे. हे काम केले, साधले, ते केले नाही, यशस्वी झाले नाही, ह्या मनाच्या वासना द्वंद्वातून जो मोकळा झाला त्याला मग धर्म, अर्थ, काम व मोक्षाचीही इच्छातून सुटता येते. जो मुमुक्षु विषयांचा राग करून त्याग करतो तो विरक्त, व जो विषयांवर लोलूप झाला त्याला विषयासक्त म्हणतात. पण जो इच्छारहित होऊन विषयांचा त्याग व भोगाचा विचारच करीत नाही तो जीवनमुक्त असतो. जोपर्यंत तृष्णा आहे तोपर्यंत संसार वृक्षाला हे घ्यावे ते टाकावे असे अंकुर सतत फुटतच राहतात. साक्षी वृत्तीने राहणाऱ्या जीवनमुक्ताला प्रारब्धवश जे काय होईल त्याचा व जे नष्ट होईल त्याचा हर्षखेद होत नाही. मन विषयाकडे जाऊ लागताच विषयाबद्दल मोह निर्माण होतो. विषयांचा वीट आल्यावर त्यांच्याबद्दल द्वेष निर्माण होतो. परंतु मुक्त पुरुष राग द्वेषांचा त्याग करून जे दैवयोगाने प्राप्त होते त्याचा साक्षी भावाने स्वीकार करीत असल्याने विकाररहित असतो. हे शिष्या, दुःखांच्या अनुभवाने विषयी संसारी मनुष्य संसाराचा त्याग करण्याची कामना ठेवतो, तसा प्रयत्न करतो. पण ज्याचे सर्व विकार शमले आहेत व त्यामुळे दुःखताप गेले आहेत तो संसारात असूनही त्याचा खेद करीत नाही. ज्याला मोक्षाची तीव्र हाव आहे तो मिळवीनच अशी जिद्द आहे व देहाबद्दल तशीच तीव्र ममता आहे तो ज्ञानी व योगी होऊ शकत नाही. तो केवळ दुःखाचा वाटेकरीच असतो. हे जनका, तुला महादेव उपदेश करो की विष्णू उपदेश करो अथवा ब्रह्मा उपदेश करो, जोपर्यंत तुझ्या मनाच्या सर्व क्रिया थांबून भूत व भविष्याचा विचार सुटून तू वर्तमान काळात निर्विचार साक्षी होऊन राहत नाहीस तोपर्यंत तुला शांतता लाभणार नाही. 16वा अध्याय समाप्त. श्री अष्टावक्र गीता अध्याय 17. श्री अष्टावक्र म्हणाले, आत्मज्ञानाचे फळ त्याच पुरुषाला मिळते आणि त्याच पुरुषाचा योगाभ्यास सुफलित होतो ज्याने विषय वासनांचा त्याग करून आपली इंद्रिये निर्मळ केली व स्वमध्येच जो राहिला आहे. हे जनका, ह्या संसारात तत्ववीत ज्ञानी कधी खेदाला प्राप्त होत नाही, कारण तो जाणतो की माझ्या एकट्यानेच हे सर्व विश्व व्यापले आहे. खेद द्वैताने होत असतो, अद्वैत असल्यावर खेद कसला.
मधुर रसाच्या सल्लकी नावांच्या वेलीचा चारा खायला मिळाल्यावर कडू असलेला कडुलिंबाचा पाला हत्ती खात नाही, त्याप्रमाणे जो आत्मानंदात रममाण झाला त्याला विषयांचा आनंद आनंदित करू शकत नाही. हे जनका, ज्या पुरुषाला गतकालांत भोगलेल्या भोगाबद्दल आसक्तीपूर्ण स्मरण होत नाही किंवा न भोगलेल्या भोगांबद्दल आकांक्षा निर्माण होत नाही, परंतु जो आपल्या आत्म्यातच तृप्त आहे, असा पुरुष संसार सागरात विरळाच असतो. ह्या जगात मुमुक्षु आकांक्षा करणारे अनेक प्रकारचे पहावयाला मिळतात, परंतु भोग आणि मोक्ष ह्यांच्या आकांक्षारहित आणि परब्रह्माच्या बाबतीत कामनारहित स्थित असा पुरुष क्वचितच सापडतो. हे शिष्या, जगात असा पुरुष दुर्लभ आहे की जो धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष तसाच जगणे आणि मरणे ह्या सर्वांबद्दल उदासीन कामनारहित असा आहे. विश्वाचा लय व्हावा अशी इच्छा ज्या ज्ञानी पुरुषाला नाही किंवा विश्व स्थिर राहिल्याबद्दल ज्याला राग नाही, अर्थात प्रपंच राहो वा नष्ट होवो ह्याबद्दल जो उदासीन आहे व यथाप्राप्त आजीविकेद्वारा संतुष्ट राहत असतो, तो धन्य होय. मी अद्वैत आत्मज्ञानाने कृतार्थ झालो आहे अशीही जाणीव ज्या पुरुषाला शिवत नाही व बाह्य इंद्रियांचे पाहणे, ऐकणे, स्पर्श करणे, वास घेणे, खाणे इत्यादी व्यवहार तो सामान्य संसारी माणसाप्रमाणे करीत असला तरी आत्मवृत्तीचा भंग व साक्षी अवस्था सुटणे ह्या गोष्टी होत नाहीत. ज्या पुरुषाचा संसार सागर क्षीण झाला आहे त्याला विषयांची इच्छाही होत नाही किंवा विरक्त होण्याचीही इच्छा होत नाही. त्या ज्ञानी पुरुषाचे मन, शरीर व इंद्रिये बालकाप्रमाणे किंवा उन्मत्ताप्रमाणे व्यापार शून्य होतात व त्याच्या शरीराची हालचालही उद्देशहीन व वृथाच होत असते. ज्ञानी पुरुष सामान्य माणसाप्रमाणे बाह्य विषयांकडे डोळे उघडून जागा राहत नाही, कारण त्याला बाह्य विषय न दिसता परब्रह्मच दिसते. तसाच तो डोळे बंद करून झोपतही नाही, कारण झोपलेल्याची बाह्य विषयांची जाणीव संपते, पण ज्ञानी पुरुषाचे अनुसंधान झोपेतही सुटत नाही आणि त्यामुळे ज्ञानी पुरुष केवढी मुक्त दशा अनुभवतो ते आश्चर्यजनक आहे. सर्व वासना गळून पडल्याने निर्मळ, प्रसन्न व शांत झालेला जीवनमुक्त सर्व अवस्थांत एक रस ब्रह्मरूपाने सर्वत्र प्रकाशमान होतो. सर्वत्र पाहताना, ऐकताना, स्पर्श करताना, वास घेताना, खाताना, घेताना, बोलताना, चालताना ज्ञानी इच्छा द्वेष रहित असतो, कारण त्याची ब्रह्मानंदी टाळी लागलेली असते. मुक्त पुरुष कोणाची निंदा करीत नाही, कोणाची स्तुतीही करीत नाही, हर्षही पावत नाही व रागावतही नाही, कुणाला काही देत नाही, कुणाकडून काही घेत नाही. तो सर्वत्र रसहीन, आसक्तीहीन वृत्तीने असतो. कामुक स्त्रियांना पाहून वा मृत्यूजवळ उभा ठाकला असता ज्याचे मन कासावीस होत नाही, तोच मुक्त पुरुष होय.
ज्याचे चित्त सुखात आणि दुःखात संपर्कात आलेल्या स्त्री पुरुषांबद्दल संपत आणि विपत कालात समतोल राहते, त्या धीर पुरुषालाच जीवन मुक्त असे म्हणतात. जीवनमुक्त पुरुष कोणाची हिंसा करीत नाही, तसेच कोणावर दया करण्याकरिता हपापत नाही. तो कुणाशी उर्मटपणाने वागणार नाही, तसाच कुणापुढे दीनही होणार नाही. त्याला कशाचे आश्चर्य वाटत नाही, तसाच कशाने त्याला क्षोभ राग येत नाही. जीवनमुक्त पुरुष विषयांचा द्वेष करीत नाही, तसाच तो विषय लोलूपही असत नाही. प्रारब्धवशात जे प्राप्त होते व अप्राप्त असते त्या परिस्थितीचा तो आसक्तीरहित बिनतक्रार स्वीकार करतो. कुठल्या गोष्टीच्या प्राप्तीने समाधान होणे, न मिळण्याने असंतोष होणे हे हिताचे आहे, हे नुकसानकारक आहे, अशा विकल्पना शून्य चित्त पुरुष जाणत नाही. तो कैवल्यात स्थित असतो. हे जनका, अंतरंगातील सर्व आशा ममता अहंकार गळून पडल्याने जो केवळ अस्तित्व मात्र उरला आहे, तो सर्व करूनही त्यात लिप्त होत नाही. हे जनका, मनाच्या प्रकाशात विचार लहरी उत्पन्न झाल्याने निर्माण होणारा मोह, कल्पना, स्वप्ने, मनोराज्ये व जडता ह्या सर्व गोष्टी मनाचे सर्व व्यापारच गळून पडल्याने व मनाचे अस्तित्वच गेल्याने जीवनमुक्त सदा अनिर्वचनीय अशा दशेत राहत असतो. अध्याय 17 समाप्त. श्री अष्टावक्र गीता अध्याय 18. श्री अष्टावक्र म्हणाले, जो आत्मा शांत रूप आहे, ज्याच्यात संकल्प विकल्प उत्पन्न होत नाहीत, आणि जो सुखरूप आणि प्रकाश स्वरूप आहे, ज्याच्या स्वरूपाचे ज्ञान होताच जगत भ्रम स्वप्नाप्रमाणे मिथ्या होऊ लागतो, त्या आत्मस्वरूपाला नमस्कार असो. सर्व तऱ्हेची व तऱ्हेने संपत्ती मिळवून मनुष्याला खूप उपभोग मिळतात, पण या सर्वांचा त्याग केल्याशिवाय व त्यांच्याबद्दलची वासना नाहीशी झाल्याशिवाय मनुष्य सुखी होऊ शकत नाही. कर्तव्यजन्य दुःखरूपी सूर्याच्या ज्वालांनी ज्याचे मन भस्म झाले आहे, त्याला शांतीरूपी अमृतधारेच्या वृष्टीशिवाय सुख कसे मिळणार? हे जनका, हे जगत संकल्प मात्र आहे. परमार्थ दृष्टीने आत्म्याशिवाय कुठलीच गोष्ट सत्य रूप नाही. संसार असत्य आहे. जो असत्य रूप संसार आहे तो कधीही सत्य होत नाही, व जो आत्मा सत्य रूपच आहे तो कधी असत्य नश्वर होत नाही. आत्मा सर्वांना सर्वात जवळचा आहे. तो कुणापासूनही दूर नाही. तो मनाच्या कल्पने पलीकडचा, कल्पनेत न मावणारा, अनायासाने प्राप्त न होणारा, आयासाने प्राप्त न होणारा, आयास सुटताच प्राप्त होऊ शकणारा, निर्विकार व दुःखरहित आणि उपाधिरहित सदैव एक रस आहे. जीवनातील सारे मोह आसक्ती विरून गेलेला, दुःखरहित, विकारांच्या अभावाने दृष्टी निर्मळ झालेला ज्ञानी पुरुष स्वरूपाने जगात शोभून दिसतो.
सर्व जगत कल्पना मात्र आहे. आत्मा हा सनातन व मुक्त आहे असा प्रत्यक्ष अनुभव घेऊन ज्ञानी पुरुष लहान बालकाप्रमाणे बागडत असतो. जीवात्मा ब्रह्म आहे. भाव अभाव कल्पित आहेत हे पक्के अनुभवाला आल्याने कसलीच कामना उरली नाही. त्यामुळे कुणाला काही सांगावे किंवा काही करावे असे ज्ञानी पुरुषाला काही उरत नाही. सर्वत्र आत्मरूप कोंदाटले आहे. ह्या अनुभूतीने ते ब्रह्म मी आहे, हे जग मी नाही अशा विकल्पना गळून पडल्यानंतर ज्ञानी आत भरलेल्या अपार आनंदाने व तो व्यक्त करणे शक्य नसल्याने मौनावस्थेत असतो. संकल्परहित समचित्त साक्षीभावाने असलेल्या योग्याला संशय विक्षेप, एखाद्याच विषयाची एकाग्रता, एखाद्या गोष्टीचा खोल विचार, मूर्खता, सुख या दुःख, सुख वा दुःख ह्यापैकी काहीच उरत नाही. तो आत्मानंदातच मग्न असतो. राज्याधिकारी असण्यात, भिक्षावृत्तीने राहण्यात, लाभहानी होण्यात, मनुष्य समूहात किंवा निर्जन वनात राहण्यात विकल्परहित झालेल्या योग्याला काही विशेषता वाटत नाही. सगळीकडे समतोल वृत्तीने तो राहतो. स्थिरचित्त झालेल्या योग्याला धर्म, काम, अर्थ ह्यांचे काही प्रयोजन राहत नाही व हे काम मी केले आहे किंवा हे करणार आहे अशा प्रकारचे द्वंद्व गेल्याने जीवनमुक्त योगी निरामय राहतो. जीवनमुक्त पुरुषाची कुठलीच क्रिया स्वतःच्या संकल्पाने होत नाही आणि त्याला करण्यायोग्य कर्म शिल्लक नसते, कारण त्याला कशाचाच मोह नसतो आणि हेतू व आसक्तीशिवाय कुठलेच कर्म होऊ शकत नाही. त्याची शरीर यात्रा प्रारब्धवशच चालू असते. जीवनमुक्तांचे सर्व संकल्प नष्ट झालेले असतात, त्यामुळे त्याला कसला मोह नसतो. त्यामुळे त्याच्या दृष्टीला संसार अनुभवाला न येता ब्रह्मच अनुभवाला येते. त्याला ध्यानाची व मुक्तीचीही इच्छा नसते, कारण त्याच्या मनाला कसले स्फुरण होत नसल्याने तो आत्मानंदातच मग्न असतो. मुक्त पुरुषाला सर्वत्र ब्रह्मानुभव येत असल्याने हे विश्व पाहूनही त्याला ते जग न दिसता ब्रह्मरूपच दिसते. त्यामुळे निर्वासन झालेला मुक्त पुरुष जग पाहत असूनही पाहत नाही. ज्याने ब्रह्माला पाहिले तो ते ब्रह्म मी आहे असे चिंतन करतो. पण जो स्वतःच ब्रह्म होऊन सर्वत्र ब्रह्मानुभव घेत आहे, जो ब्रह्माशिवाय काही पाहत नाही, तो कशाचे चिंतन करणार? जो स्वतः मध्ये विक्षेप संशय पाहतो, तोच चित्ताचे हे संशय विक्षेप जावेत म्हणून चित्तरोधाचा प्रयत्न करतो. पण ज्याचे सर्व संशय विक्षेप आत्मानुभवाने मावळले आहेत, विक्षेप संशय घ्यायला मनच शिल्लक उरले नाही, तो कशाचा निरोध करणार? ज्ञानी पुरुष संशय विक्षेप रहित होऊन इतर लोकांप्रमाणेच त्यांच्यात वावरत असतो, पण त्यांच्यात अलिप्तपणे राहून तो स्वतःच कुठला विक्षेप, संशय, समाधी किंवा बंधन ह्याचा अनुभव घेत नाही. ज्ञानी मनुष्य स्वतः आत्मानंदात तृप्त असतो. लोकदृष्टीने तो काही करताना दिसला
तरी त्या करण्यामागे काही करावे किंवा काही करू नये अशी कामना नसल्याने, वासना नसल्याने त्याने काही केले तरी ते न केल्यासारखेच असते. जेव्हा एखादे कर्म करायला येऊन ठेपते तेव्हा ज्ञानी मनुष्य ते कुरकुर न करता संतोषाने करतो. सहज समाधीत असणाऱ्या ज्ञानी पुरुषाचा प्रवृत्ती वा निवृत्तीचा कसलाच आग्रह नसतो. वासनारहित, निरालंब, स्वच्छंद, बंधनरहित असा ज्ञानी पुरुष प्रारब्धानुसार सुकलेले पान जसे वाऱ्याने स्वतःच्या इच्छेशिवाय प्रयत्नाशिवाय उडत जाते तसा संसारात राहत असतो. ज्ञानी माणसाला कधी हर्ष होत नाही, कधी खेद वाटत नाही. तो शांत मनाने विदेह स्थितीत असतो. आत्म्यामध्ये रममान झालेल्या शांत व निर्मल चित्ताच्या ज्ञानी पुरुषाला काही टाकण्यासारखे नसते व कसलीही आशा नसते. स्वभावतः ज्याचे चित्त शून्यावस्थेत आहे तो सामान्य संसारी माणसासारखा वागताना दिसला तरी त्याला कशाने मान वाटत नाही वा अपमान वाटत नाही. होणारी कर्मे देहाकडून होतात. शुद्ध रूप अशा माझ्या आत्म्याने ती केली नाहीत असे जो अनुभवतो तो ज्ञानी पुरुष कर्मे करूनही ती करीत नाही. कुठलेही कर्म करण्याचा आग्रह नसलेला जीवनमुक्त सहज प्राप्त कर्मे करीत असतो, पण त्यात बालिशपणा नसतो. त्यामुळे सांसारिक कर्मे करूनही त्यात लिप्त न झाल्याने त्याची वृत्ती सदा प्रसन्न राहते. नाना विचार रहित ज्ञानी मनुष्य अंतरात परमशांती अनुभवित असतो. त्यामुळे संकल्पादी मनाचे व्यापार, बुद्धीचे व्यापार व इंद्रियांचे व्यापार तो करीत नाही. ज्ञानी माणसाला विक्षेपच नसल्याने विक्षेप निवृत्ती करिता त्याला समाधीचा प्रयत्न करावा लागत नाही. द्वैत भ्रम नष्ट झाल्याने त्याला कुठलाही बंध असत नाही. हे सर्व जगत कल्पित आहे हे जाणून तो निर्विकार चित्त दशेत असतो. जो मनुष्य अहंकार रहित झाला तो लोकदृष्टीने कर्म करीत नाही किंवा करतो असे वाटले तरी कर्तृत्वाचा अहंभावच नाहीसा झाल्याने त्याला संकल्प विकल्पांचे स्फुरण होत नाही. जीवनमुक्तांचे चित्त कर्तृत्वरहित, संकल्प विकल्प विरहित, आशारहित व संदेह मुक्त असल्याने त्याला कशाचा खेद होत नाही किंवा कशाने तो संतोषही पावत नाही. ज्ञानांचे चित्त संकल्प विकल्प रूप चाळे करण्यास प्रवृत्त होत नाही, कारण चित्ताची निर्मळ व निश्चळ अवस्था झाल्याने ते स्वरूपात लीन होते. मंद पुरुष तत आणि त्वम पदांचे कल्पित भेद श्रुतींच्या उपनिषद ग्रंथातून ऐकून संशय आणि विपरीतपणामुळे मूढतेला प्राप्त होतो आणि तत आणि त्वम पदांचा अभेद अर्थ समजण्याकरिता समाधी लावतो. परंतु हजारोतला कुणी एखादाच अंतरात्मा शांत चित्त व संशय विकल्प रहित होऊन बाहेरचा व्यवहार वेड्यासारखा करतो. अज्ञानी माणसे चित्ताचा निरोध करून एकाग्रतेचा खूप अभ्यास करतात, परंतु ज्ञानी पुरुष गतकालातील कर्माचा अथवा भविष्य काळातील संकल्पांचा विचार न करता वर्तमान काळात राहून आपल्या स्वरूपात लीन असतात.
अज्ञानी पुरुष चित्त निरोधाने अथवा कर्मानुष्ठानाने परमानंदाला प्राप्त होत नाही. ज्ञानी पुरुष तत्वाचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन निश्चिंत असल्याने असा काही प्रयत्न न करताच कृतार्थ होतो. संसार परायण सामान्य जन त्या शुद्ध बोधरूप प्रिय पूर्ण असलेल्या क्रियारहित व दुःखरहित अशा आत्मरूपाला जाणत नाहीत. अज्ञानी अभ्यासरूपी कर्मांनी मोक्ष मिळू शकत नाही. मनाच्या व शरीराच्या क्रियारहित होऊन भाग्यवान सत्पुरुष आत्म्याच्या प्रत्यक्ष अनुभवानेच मुक्तावस्थेत राहतो. अज्ञानी ब्रह्म होण्याची इच्छा करतो, पण कसलीही इच्छा आशा करणे हेच त्याच्या ब्रह्म होण्याच्या आड येते. पण ज्ञानी पुरुष इच्छारहित झाल्याने, प्रयत्न क्रियारहित झाल्याने ब्रह्म होण्याचा प्रयत्न न करताही ब्रह्मस्वरूप होतो. स्वचा अनुभव अथवा अनुभवी गुरुचा आधार नसलेला अज्ञानी स्वतःचे पूर्वग्रह समजुती ह्यात गुरफटून जे कर्मकांड करू जातो त्याने संसारालाच पोषण मिळते. पण ज्ञानी पुरुष या अनर्थाचे मूळ असलेल्या पूर्वग्रहांच्या समजुतींच्या जाळ्यात न अडकता साक्षी वृत्तीने असल्यामुळे सर्वांपासून अलिप्त राहून ब्रह्म अनुभवतो. मन शांत व्हावे ह्या इच्छेने अज्ञानी मनुष्य नाना प्रयत्न विचार व कर्म करतो. इच्छा व प्रयत्न हीच निर्विचार अवस्थेला बाधक झाल्याने त्याला शांती मिळत नाही. पण ज्ञानी पुरुष सर्व प्रयत्न व विचार सोडून साक्षी व तटस्थ भावाने वागत असल्याने त्याला शांतता सहज प्राप्त होते. दृश्य वस्तूंची समरस होऊन जो विचारधारेत अडकतो व स्वला विसरून विषय विकारात गुंतत जातो त्याला आत्मदर्शन कुठले. परंतु ज्ञानी पुरुष आत्मस्वरूपात रममाण होऊन आत्मस्वरूपाचे अखंड दर्शन घेत असल्याने त्याला बाह्य जगातील गोष्टी न दिसता सर्वत्र हरीच दिसू लागतो. जो मनावर नाना बंधने टाकून मनाचा निरोध करण्याचा यत्न करतो तो प्रयत्नच त्याच्या मनाला भरकटवून टाकीत असल्याने त्याला चित्ताची समता प्राप्त होत नाही. पण ज्ञानी मनुष्य चित्ताच्या निरोधाचा प्रयत्नच न करता जे जसे आहे ते तसे लिप्त न होता पाहतो. त्यामुळे त्याचे चित्त अडोल राहते. कुणी प्रपंचाला भावरूप असल्याने सत्य समजतो तर कुणी प्रपंचाला शून्य रूप मानतो. पण संसाराला भाव अभाव न पाहता जो सर्वत्र फक्त आत्मरूपच पाहतो तो शांतचित्त असतो. कुबुद्धीचा पुरुष शुद्ध अद्वैत आत्म्याला विकारी विचारांच्या द्वारा पाहू बघतो. पण मनाचे मोह मत्सरादी विकार व चलनवलन गेलेले नसल्याने जन्मभराच्या प्रयत्नानेही त्याला आत्मरूपाचा अनुभव येत नाही. मुमुक्षु पुरुषाची बुद्धी सतत कशात ना कशात गुंतविल्याशिवाय वासनेशिवाय राहू शकत नाही. पण मुक्त पुरुषाची बुद्धी कशाचीच इच्छा करीत नसल्याने मोकळी व स्वच्छ राहते. मुमुक्षु मनुष्य विषयरूपी वाघाला पाहून भयभीत होतो व चित्तवृत्ती एकाग्र व्हावी म्हणून पर्वत गुहात जाऊन राहतो. त्याने त्याच्या चित्तवृत्ती एकांतात असूनही सर्वत्र फिरत असतात. पण मुक्त पुरुष विषयरूपी वाघ हे खोटे आहेत हे जाणून त्यांना भीत नाही. मुक्त पुरुष रूपी सिंहाला पाहून वासनाग्रस्त
चुपचाप पळून जातात. संसारी माणसे अशा ईश्वरी कृपा लाभलेल्या वासनारहित सत्पुरुषाची स्वतः येऊन सेवा करतात. संशयरहित समतोल मनाचा ज्ञानी यमनियमादिकांच्या कर्मकांडाचा आग्रह न धरता सहज प्राप्त पाहणे, ऐकणे, स्पर्श करणे, वास घेणे, खाणे इत्यादी कर्मे अलिप्तपणे करतो. चिदात्म्याच्या नुसत्या श्रवणानेच, चिदात्म्याचे नाव ऐकताच ज्याची अखंडित शुद्ध बुद्धी झाली आहे तो ज्ञानी आत्मरूपातच स्थिर राहतो. तो मुक्त पुरुष मग आचार अनाचार शुभ अशुभ ह्यांच्या जंजाळातच पडत नाही. जेव्हा जे कुठले शुभ अथवा अशुभ कर्म ज्ञानी पुरुषाच्या दैववशात वाट्याला येते तेव्हा कसलाही आग्रह तक्रार न करता ते तो सहज करतो. कारण त्याचे सर्व व्यवहार एखाद्या बालकाप्रमाणे कुठल्याही हेतूने होत नाहीत. मनाची सर्व बंधने तुटून मन पूर्ण विकार व विचाररहित झाल्याने स्वतंत्र झाले असल्यामुळे ज्ञानी माणसाला आपोआप सुख मिळते. कारण दुःख निर्माण करायला मनावर कसलाही ताण नसतो. त्यामुळे तो परम अनुभवाला प्राप्त होतो. प्रत्यक्ष ज्ञान अनुभवाला येते, नित्य सुख वाट्याला येते व तो परमपदाला पोहोचतो. जेव्हा पुरुषाला आपल्या आत्म्याचे अकर्तेपण अभोक्तेपण प्रत्यक्ष आत्मदर्शनाने अनुभवास येते तेव्हा त्याच्या चित्ताच्या सर्व वृत्ती क्षीण होतात. ज्ञानाचे एखाद्या बालकासारखे उच्छृंखल तापट वागणे शोभून दिसते, पण कामनांनी भरलेल्या माणसाने काही हेतू बाळगून पाळलेली शांतता शोभादायक नसते. कल्पनारहित बंधनरहित मुक्त बुद्धीचा ज्ञानी कधी प्रारब्धवशात ऐश्वर्ययुक्त भोगात विलास करतो तर कधी निर्जन गिरिगव्वरात राहतो. विद्वान, देवता, तीर्थ, स्त्री, राजा, प्रिय व्यक्ती वगैरेंची पूजा होताना पाहून ज्ञानी पुरुषाच्या हृदयात कसलीही वासना निर्माण होत नाही. जीवनमुक्ताची नोकर चाकर, स्त्री, पुत्र, कन्या, स्वगोत्राचे जातीचे लोक या सर्वांनी हसून टवाळी व तिरस्कार केला तरी त्याचे चित्त क्षोभ पावत नाही. ज्ञानी पुरुष बाहेरून संतुष्ट दिसला तरी संतुष्ट नसतो, तसेच बाहेरून खिन्नसा वाटला तरी अंतरात खिन्न नसतो. त्याची ती आश्चर्यकारक दशा फक्त त्या अवस्थेला पोहोचलेल्या मुक्त पुरुषालाच समजू शकते. संकल्परहित, विचारशून्य, दुःखरहित, शून्याकार, आकाररहित ज्ञानी पुरुषाला अमुक गोष्ट करायला हवी असे सांसारिक कर्तव्य उरत नाही, ते त्याला दिसत नाही. अज्ञानी शरीराने कुठली कर्मे न करताही संकल्प आशांनी मन भरलेले असल्याने सतत व्यग्र असतो, पण ज्ञानी शरीराने सहज प्राप्त कर्म करीत असूनही संकल्प व आशा रहित असल्याने स्वस्थ असतो. आत्मसुखात असलेला ज्ञानी जीवनमुक्त उठणे, बसणे, येणे, जाणे, जेवणे, बोलणे आदी सर्व व्यवहार शांत चित्ताने सुखपूर्वक करतो. ज्ञानी मनुष्य व्यवहार करताना संसारी माणसासारखा क्लेश पावत नाही. शांत महासरोवराप्रमाणे क्षोभरहित असल्याने प्रसन्न असतो.
वासना न सुटलेल्या मूढाचे कर्म टाकणे. वासना न सुटलेल्या मूढाचे कर्म टाकणे हे कर्म करण्याला संसाराला उद्युक्त करते, तर सहज प्राप्त कर्मे करणाऱ्या ज्ञानी पुरुषाने कर्मे केली तरी ती निवृत्तीची फळे देणारी होतात. संसारी मूढाचे वैराग्य घरदार सोडण्यातच दिसून येते, पण अंतरातील संसार तसाच राहतो. पण देहाबद्दलची आसक्ती सुटलेल्या ज्ञानाला कशाबद्दल प्रेम आणि कशाबद्दल वैराग्य येईल? अज्ञानी माणसाची दृष्टी संसाराची आसक्ती व त्या संसार साधनेत येणारे अडथळे यामुळे सतत गढूळलेली राहून मन बैचेन असते. पण सर्व संसाराचा हरिरूपाने अनुभव घेणाऱ्या ज्ञानी माणसाला हरीचेच दर्शन होत असल्याने तो स्वरूपात स्वस्थ असतो. जो ज्ञानी बालकाप्रमाणे कामना रहित होऊन कार्याला आरंभ करतो तो खरे म्हणजे काहीच करीत नाही. तो अहंकार रूपी मलाच्या रहित असल्याने त्याच्या ठिकाणी कर्तृत्व भाव नसतो. तो आत्मज्ञानी पुरुष धन्य आहे, ज्याला सर्वत्र ब्रह्मरूपाचा अनुभव येतो. त्यामुळेच पाहणे, ऐकणे, स्पर्श करणे, वास घेणे, खाणे इत्यादी इंद्रियांनी होणारी कर्मे तो करीत असला तरी तो त्याला ब्रह्मानुभवच ठरतो. जो ज्ञानी निरभ्र आकाशासारखा सर्वदा संकल्प विकल्प रहित आहे, त्याला संसार कुठला व स्वर्ग कुठला? आत्मविद जीवनमुक्ताच्या दृष्टीने सर्वत्र एका आत्म्यानेच परिपूर्ण विश्व व्यापलेले असल्याने दुसरे काहीच नाही. मग त्याला स्वर्ग नरक आणि त्याला कारणीभूत असलेले पाप पुण्य कुठले? जो ज्ञानी पुरुष इहलोकातील व परलोकातील फलांच्या कामने रहित आहे, जो संपूर्ण निष्काम आहे, तोच पूर्णानंद स्वरूप आहे. ज्याची सहज समाधी सर्वदाच चालू असते, तो मुक्त पुरुष आपल्या अनवच्छिन्न समाधीने स्वरूपाने जगात वावरतो. भोग व मोक्षाच्या इच्छेचा त्याग केलेला, कुठेही केव्हाही राग द्वेषाचा लवलेश नसलेल्या ज्ञानी महात्म्याचे महात्म्य अधिक काय सांगणार? हे नामरूपात्मक घटपटादी रूप जे जगत आहे ते सर्व कल्पना मात्र आहे. त्याचे अधिष्ठान रूप ब्रह्म हेच सत्य आहे. ज्या शुद्ध बोध स्वरूप मुक्त पुरुषाने संपूर्ण कल्पनेचा त्याग केला आहे व जो केवळ शुद्ध चैतन्य स्वरूपातच राहत आहे, त्याला कुठेही कर्तव्य शिल्लक राहत नाही. हा सर्व संसार कल्पित व भ्रामक आहे, त्याला अस्तित्वच नाही व केवळ ब्रह्मच सत्य आहे, असा ब्रह्मानुभव घेणाऱ्या योग्याला सहज शांती मिळते. जो ज्ञानी शुद्ध स्वरूप स्वप्रकाश चिद्रूप अशा स्वला पाहतो, तो आणखी इतर कुठल्या दृश्य पदार्थाला पाहत नाही. मग त्याला कुठल्या विषयाबद्दल आसक्ती असेल, कुठला विधी करावा लागेल, किंवा कशाबद्दल वैराग्य असेल, किंवा कशाचा उपशम करावा लागेल. जो चिद्रूप आत्म्यात कार्यासहित माया पाहत नाही, त्याच्या दृष्टीला बंध कुठला, मोक्ष कसला आणि हर्ष विषाद कसले? आत्मज्ञान होईपर्यंतच मायाभ्रमरूप संसाराचे अस्तित्व असते. त्यामुळे आत्मज्ञानी पुरुष ममतारहित, निरहंकार, कामनाशून्य अशा अवस्थेत जगाला शोभायमान वाटतो. अविनाशी व खळखळ रहित
म्हणजे राग द्वेष दुःखरहित आत्म्याचे दर्शन घेणाऱ्या मुनीला कसली विद्या, कुठले शास्त्र, कुठले जग, कशाचा देह आणि त्याबद्दलचा अहम मम भाव असू शकेल. यदा कदाचित अज्ञानी पुरुषाने चित्तनिरोधादी कर्मांचा त्याग केला तरीही मनोराज्यादी व वाणीचे प्रलाप तो करीत राहतो. मंद पुरुष आत्मवस्तूबद्दल ऐकूनही संसाराबद्दलची मूर्खपणाची आसक्ती सोडित नाही आणि बाह्य गोष्टी न करण्याचे ठरवूनही त्याचे आतल्या विषय लालसांचे चिंतन सुटत नाही. ज्ञानामुळे ज्याची सर्व कर्म व ती करण्याची उर्मी गळून पडली आहे त्याला सहज प्राप्त नसलेले कर्म करण्याची वा काही बोलण्याचीही इच्छा होत नाही. ज्या धीर पुरुषाचे मोहादी सर्व विकार दूर झाले त्याच्या दृष्टीला तम अंधकार कुठला आणि अंधकाराचा अभाव असल्याने प्रकाश कुठला, कारण हे दोन्ही सापेक्ष आहेत. अशी ज्ञानी पुरुषाला कालादिकांचे भय नसते. न कुठे हानी, न कुठे लाभ, न कशाबद्दल प्रेम असते, न द्वेष असतो, न काही ग्रहण करणे, न त्याग करणे असते. अनिर्वचनीय व स्वभावरहित योग्याला धैर्य कशाविरुद्ध, विवेक कशाबद्दल व निर्भयता कुणापासून ठेवण्याचे कारण नाही, कारण तो सदा एक रस ब्रह्म असतो. जीवनमुक्त आत्मज्ञानाच्या दृष्टीने स्वर्गही नाही व नरकही नाही, तर सर्वत्र एक आत्माच परिपूर्ण व्यापून आहे. आत्म्या व्यतिरिक्त ज्ञानाच्या दृष्टीला दुसरे काहीच नाही. ज्ञानाचे चित्त ब्रह्मामृताने परिपूर्ण व शीतल असल्याने त्याला कुठल्या लाभाकरिता प्रार्थना करावी लागत नाही किंवा हानी झाली तरी शोक करावा लागत नाही. कामनारहित ज्ञानी सज्जन शांत पुरुषाची स्तुती करीत नाही किंवा दुष्टाची निंदा करीत नाही. आत्मतृप्त योगी सुख आणि दुःख समान झाल्याने कुणाचेच कुठले कृत्य पाहत नाही. धीर जीवनमुक्त पुरुष संसाराचा द्वेष करीत नाही किंवा संसार पाहतही नाही, कारण त्याला सर्वत्र ब्रह्मानुभव येत असतो. द्वैत नाहीसे झाल्याने तो ब्रह्मरूप होतो, त्यामुळे तो स्वतःचे वेगळे आत्मरूपही पाहत नाही. त्यामुळे तो हर्ष विषाद रहित होऊन जन्म मरण रहित होतो. पुत्र व स्वस्त्रीबद्दल आसक्ती रहित आणि विषयाबद्दल कामना रहित व स्वतःच्या शरीराबद्दल चिंता रहित असलेला ज्ञानी शोभायमान असतो. मुक्त पुरुषाला प्रारब्धवशात ज्या गोष्टी प्राप्त होतात त्यांनीच तो संतुष्ट असतो आणि प्रारब्धानुसार नाना प्रकारच्या देशात, वनात, नगरात संतुष्ट राहून फिरतो. ज्या मुक्त पुरुषाला स्वरूप हीच भूमी विश्रांती स्थान आहे त्याला कसलीच चिंता असत नाही, मग देह राहो अथवा जाहो. जीवनमुक्त निर्विकार होऊन संसारात राहतो. तो स्वतःजवळ काही ठेवीत नाही. तो विधिनिषेधाचा किंकर होत नाही. स्वच्छंद वागतो. निर्हेतुक भटकतो. सुखदुःखादी द्वंद्वे व संशयरहित होऊन कशातच आसक्त नसतो. जो ममतारहित असून ज्याला माती व सोने समान झाले आहे व ज्याच्या हृदयाच्या सर्व ग्रंथी तुटून जो संशयरहित आहे
आणि ज्याच्या स्वभावातील रज व तमोवृत्ती साफ धुवून निघाल्या आहेत असा ज्ञानी दर्शनीय होतो. जो मुक्त आत्मा सर्व विषयांबद्दल आसक्ती रहित आहे, ज्याच्या हृदयात थोडीही वासना शिल्लक नाही, अशा संपूर्ण तृप्त ज्ञानी पुरुषाची तुलना कोणाबरोबर करणे शक्य आहे? जीवनमुक्त सर्वत्र फक्त ब्रह्मच अनुभवत असल्याने पाहत असूनही संसार त्याला दिसत नाही, सांगत असूनही ब्रह्म अकथ्य असल्याने सांगत नाही, जाणत असूनही ते अनुभवत असल्याने जाणत नाही, ऐकत असतो तरी ब्रह्मच ऐकत असल्याने सांसारिक गोष्टी त्याला ऐकू येत नाहीत. निर्वासनी ज्ञानी पुरुषाशिवाय असे कोण करू शकेल? उच्च निश्चत्वाची भावना सर्वथा गळून गेलेला व कामनारहित असलेला ज्ञानी भिक्षू असो वा भूपती असो, सर्व अवस्थात शोभूनच दिसतो. जो निष्कपट योगी आहे, कोमल स्वभावाचा आहे, आत्मनिष्ठ, पूर्णार्थी व स्वच्छंदपणे राहणारा आहे, त्याला संकोच कसला? वृत्तीचे येणे जाणे कुठले, नि कर्तृत्वाचे कशाचे, आणि अमुकच मार्ग व तत्व खरे आहे असा त्याचा आग्रह कसा असणार? कसल्याही आशेशिवाय आत्म्यातच विश्रांतीने तृप्त झालेल्या ज्ञानी पुरुषाला जो आनंदाचा अनुभव येतो तो शब्दांनी कसा वर्णन करून सांगणार? ज्ञानी झोपेतही साक्षी वृत्तीने राहू शकत असल्याने त्याची झोप इतरांसारखी तमोमय नसते. तो त्याच जागृत साक्षी भावाने स्वप्नेही पाहतो व जागृतीतले सारे व्यवहारही क्षणक्षणात जगत असल्याने भूत व भविष्याचे विचार न करता साक्षी वृत्तीने असल्याने तृप्त वृत्तीने चालतात. ज्ञानवान जीवनमुक्त लोकांच्या दृष्टीने चिंतायुक्त वाटला तरी चिंतारहित आहे, इंद्रियांचे व्यवहार करीत असला तरी निरिंद्रिय आहे, बुद्धियुक्त वाटला तरी बुद्धिरहित आहे, अहंकार युक्त वाटला तरी अहंकार रहित आहे, कारण त्याची सर्वत्र आत्मदृष्टी आहे. जो आत्मानंदात बुडून गेला आहे तो इतर कुठे गुंतत नसतो. ज्ञानी सुखीही नाही व दुःखीही नाही, विरक्त नाही किंवा कोणाच्या संगात नाही, मुमुक्षू नाही किंवा मुक्त नाही, त्याचा काही विशेष नाही किंवा अविशेष नाही, कारण तो फक्त आत्मभावानेच शिल्लक राहिला आहे. त्याच्या इतर सर्व गोष्टी गळून पडल्या आहेत. जगात ज्ञानी मुक्त पुरुष धन्य आहे, कारण लोकदृष्टीने एखादी गोष्ट संशयास्पद असली तरी तो संशयरहित असतो, कारण सर्वत्र ब्रह्मानुभव येत असल्याने संशयाचे कारणच उरत नाही. लोकदृष्टीला तो समाधी अवस्थेत आहे असे वाटले तरी तो सहजावस्थेत असतो. लोकदृष्टीने तो जड वाटला तरी वास्तवात तो आत्मदर्शनाने तृप्त असल्याने काही करण्याची उर्मी शिल्लक नसते. लोकदृष्टीने तो ज्ञानी पंडित वाटला तरी त्याचे निघालेले बोल हे आत्मानुभूतीचे असल्याने त्यात ग्रांथिक पांडित्य नसते. ज्ञानी कर्मानुसार यथाप्राप्त गोष्टींबद्दल स्वस्थ चित्त असतो. गत गोष्टींबद्दल व भविष्यातील कार्याबद्दलही तो संतुष्ट असतो. तृष्णेच्या अभावामुळे केलेल्या कामांमध्ये त्याला प्रसन्नता व उद्वेग नसल्याने तो त्यांचे स्मरणही करीत नाही. कुणी स्तुती केल्याने ज्ञानी प्रसन्न होत नाही किंवा कुणी निंदा केली म्हणून रागावत नाही. मरण आले तरी व्याकुळ होत नाही किंवा जगल्याचा हर्ष करीत नाही. शांत बुद्धीचा ज्ञानी पुरुष
माणसांनी गजबजलेल्या स्थानाकडे अथवा अरण्याकडे धावत नाही, तर तो जेथे ज्या परिस्थितीत असेल तेथेच समभावाने राहत असतो. 18वा अध्याय समाप्त. श्री अष्टावक्र गीता अध्याय 19. गुरुपदेशाने कृतार्थ झालेला जनक राजा आपला अनुभव श्री गुरूंना धन्यतापूर्वक सांगत आहे. जनक म्हणाला, हे श्री गुरो, आपण परमकृपेने आपल्या अमोघ वाणीने माझ्या हृदयातील नाना प्रकारची शल्ये, संकल्प व विकल्प दूर केल्याने आता मी कृतार्थ झालो आहे व आता माझी स्थिती अशी झाली आहे. स्वतःच्या महिम्यात स्थित झाल्याने मला आता धर्म, काम, अर्थ, विवेक, द्वैत, अद्वैत हे काहीच उरले नाही. आपल्या कृपेने लाभलेल्या स्वमहिम्यात सदैव स्थित झाल्याने आता मला भूतकाळ व भविष्यकाळ किंवा वर्तमान काळ तसेच अमुक एक देश असा राहिला नाही. स्वमहिम्यात स्थित झाल्याने आता मला आत्मा, अनात्मा, शुभ, अशुभ, चिंता, अचिंता अशा कुठल्याच गोष्टी राहिल्या नाहीत. आता मला स्वप्न नाही व सुषुप्ती नाही, जागृती नाही वा तुरीय अवस्था नाही, भयही उरलेले नाही. आता मी स्ववैभवात आहे. स्वमहिम्यात निमग्न झालेल्या मला आता दूरचे काय व जवळचे काय, बाहेरचे काय आणि अंतरातील काय, स्थूल वा सूक्ष्म असे काय राहणे शक्य आहे. स्वरूपात राहणाऱ्या मला मृत्यू कुठला नि जीवित कुठले, लोक आणि लौकिक कुठला किंवा लय अथवा समाधी कुठली. आत्म्यात विलीन झालेल्या मला धर्म, अर्थ, काम, योगाबद्दलच्या गोष्टी अथवा विज्ञान कथा आता पुरे झाल्या, त्यांची आवश्यकता नाही. 19वा अध्याय समाप्त. श्री अष्टावक्र गीता 20वा अध्याय. जनक म्हणाला, संपूर्ण उपाधी रहित जे माझे निरंजन स्वरूप आहे त्यामध्ये पंचमहाभूते, सूक्ष्म कार्य करणारी इंद्रिये, मन, शरीर व शून्यावस्था इत्यादी कल्पित गोष्टी मनच नाहीसे झाल्याने कशा असू शकतील. मीच त्यांचा साक्षी आहे. हे श्री गुरो, मला शास्त्राशी व शास्त्रजन्य ज्ञानाशी काय करायचे आहे. आत्मविश्रांतीशी सर्व वासना गळून गेल्याने वासनेशी वा वासना विरहितेशी तृप्ती किंवा तृष्णा, द्वंद्व ह्यांच्याशी काय करावायचे आहे. कारण मी शांतरस ब्रह्म आहे. मला विद्या किंवा अविद्या कुठे, अहंकार कुठला, बाह्य वस्तू कुठली, ज्ञान कसले, माझा कुणाशी संबंध काय, संबंध दुसऱ्याशी असतो, मला दुसरा कोणी नाही, बंध आणि मोक्ष मला नाहीत, माझ्या निर्विशेष स्वरूपाला धर्म नाही आणि निधर्मक माझ्या स्वरूपाला विद्येचाही धर्म नाही. निर्विशेष, निराकार, निरवयव अशा माझ्या आत्म्याला प्रारब्ध कर्म कुठले, जीवनमुक्ती व विदेहमुक्ती कुठली. सदा स्वभावरहित अशा मला कर्तेपण कुठले आणि भोगतेपण कसले. निष्क्रियता वा स्फुरण, प्रत्यक्ष ज्ञान अथवा विषयाकार वृत्तीने मिळणारे फळ ही सारी मला कशी असणार. अद्वैत आत्मस्वरूपात लोक कुठले, मुमुक्षु कुठला, योगी वा ज्ञानवान, बद्ध वा मुक्त कसा असेल. केवळ अद्वैत आत्माच असेल.
अद्वैत अशा आत्मस्वरूपाला सृष्टी निर्माण वा संहार, साधन आणि साध्य व साधक व सिद्धी इत्यादी गोष्टी कशा असतील? सर्वदा निर्मल रूप मला प्रमाता, प्रमाण व प्रमेय आणि प्रमा, कमी वा अधिक अशा गोष्टी कुठल्या? सर्व क्रिया रहित असे जे माझे आत्मरूप आहे त्याला विक्षेप वा एकाग्रता, कुठले ज्ञान वा मूढता, कसला हर्ष अथवा खेद असणार? सर्वथा निर्मळ अशा आत्मस्वरूपाला कुठला व्यवहार वा परमार्थ, सुख वा दुःख असू शकेल? सर्वार्थाने विमल अशा आत्मस्वरूप मला कुठली माया वा संसार, प्रीती अथवा द्वेष, जीवभाव किंवा ब्रह्मभाव असणार? सर्वदा स्थिर, कूटस्थ आणि विभाग रहित अशा मला प्रवृत्ती किंवा निवृत्ती, बंधन आणि मुक्ती ह्या गोष्टी तरी कुठल्या? उपाधिरहित कल्याण रूप आत्मस्वरूप अशा मला कसला उपदेश वा कसले शास्त्र, कुठला शिष्य अथवा कुठला गुरु आणि कुठला मोक्ष असू शकेल? मला आहे अथवा नाही असे स्फुरणच नाही. न अद्वैत न द्वैत आहे. फार सांगण्याचे प्रयोजन नाही. चैतन्य स्वरूप माझ्यात काहीच अहम स्फुरण नाही. 20वा अध्याय समाप्त. इति श्री अष्टावक्र गीता संपूर्णः. तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु.